Co-powered by Techno. आमचा दसरा मेळावा तो इकडेच होईल, मुंबईमध्ये, आणि ठामपणे होईल. पण उबाठामध्ये ज्या प्रकार चाललेले आहे त्याप्रमाणे मला असा वाटतो की उबाठाचा दसरा मेळावा आता भेंडी बाजारमध्ये जायला पाहिजे. कारण त्यांच्याकडे जो आता समर्थक आहेत, त्यांच्याकडे जो नवीन शिवसैनिक आहेत, त्यांच्याकडे जो नवीन मतदार आहेत, फक्त आणि फक्त मुस्लिम समाजचे राहिलेले आहेत, तो त्यांची एक दसरा मेळावा खूप चांगला आणि कामयाब होईल, यशस्वी होईल, फक्त आणि फक्त भेंडी बाजारमध्ये. धर्मवीर 2 सिनेमावरती आणि टीका केल्या आहेत की सिनेमा गुजरातीतून काढायला हवा होता, असे खोटा सिनेमा काढायला नको. धर्मवीर 2 एक जबरदस्त मूवी आहे, फिल्म आहे. आनंद दिघे ज्यांना आम्ही धर्मवीर बोलत होतो त्यांच्यावर एक सिक्वेल आहे. धर्मवीर 1 एक सक्सेसफुल मूवी होता आणि धर्मवीर 2 पण त्याचप्रमाणे एक लोकांना खूप आवडत आहे आणि लोक खूप एक रांगेत लागून ते मूवी बघण्यासाठी ते जात आहेत. मी धर्मवीर 2चे सर्व प्रेक्षकांना अपील करतो, बघा आणि समजा की शिवसेनामध्ये का शिंदे साहेबांनी उठाव केला. जो उठाव होता त्याचा एक कारण होता. कारण असा होता की उद्धव ठाकरेंनी काँग्रेस बरोबर युती करून हिंदुत्वाला धोका दिला होता, हिंदुत्वाला त्यांनी दगा दिला होता. तो त्याच्या विरोधात एकनाथ शिंदे साहेबांनी और शिवसेनेचे बाकी सगळे जो आमदार होते, मंत्री होते, त्यांनी एक सामूहिकरित्याने असा उठाव केला आणि ज्याचा परिणाम असा आहे की आज भाजप, शिवसेना आणि अजितदादा पवारच्या एक जबरदस्त एक चांगली सरकार चाललेली आहे. त्यांनी सांगितलं की हो, आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे दलाल आहे, त्यांच्यासारखा गुजरात आणि अडाणीचे दलाल नाही आहे. असा प्रकारचा लँग्वेज संजय राऊत यूज करू शकतात, पण मी यूज करत नाही. पण आज जो महायुतीची सरकार आहे तो महाराष्ट्राचा विकास करणारी सरकार आहे. असा शासन आहे ज्याच्यामध्ये महिलांसाठी आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत आहोत आणि त्या योजनामध्ये जो महिलांचा सन्मान होत आहे, प्रत्येक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये, खात्यामध्ये एक दर महिना जो पैसे पाठवायचे आहे तो पैसे येत आहे, मदत येत आहे. आता आज 29 सप्टेंबर आहे, आज 3रा हप्ता पण यायचा आहे आणि ज्यांना 2 हप्ता नाही मिळाली आहे त्यांना आता 4,500 रुपये एकाच वेळी त्यांच्या अकाउंटमध्ये येत आहे. तो एक चांगला महिला सन्मानचा कार्यक्रम ज्याच्या विरोधात सर्व जो MVAचे नेते मंडळी आहेत, खास करून ते त्यांचे जो महिला कार्यकर्ता आणि पदाधिकारी ते पण आमच्या विरोधात आहेत आणि महिलांच्या विरोधात आहेत. हे आम्हाला एक आश्चर्य वाटतो. आणि याचप्रमाणे आज महिला एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जबरदस्त योजना आहे. त्याच्यामध्ये जो एक बेरोजगारचे नौजवान आहेत त्यांना सगळ्यांना स्टायपेंड देण्याचा कार्यक्रम 6,000, 8,000 आणि 10,000चे स्टायपेंड देण्याचा कार्यक्रम चालू आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे, वयोश्री योजना आहे. संपूर्ण महाराष्ट्र जो विकासचा कार्यक्रम चालू आहे. कधी तुम्ही बघितला होता ज्याप्रमाणे आम्ही कोस्टल रोडचं काम पूर्ण केलेलं आहे. मेट्रोचं काम आता एक जो अंडरग्राउंड मेट्रोचं काम कधी सुरू होईल, अर्धवट झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे अटल सेतूचा कार्यक्रम एक समजा संपूर्ण देशात असा ब्रिज, असा पूल कुठेही नाही आहे, असा ब्रिज आम्ही कंप्लीट केलेला आहे. तो महाराष्ट्रात विकासचा कार्यक्रम आहे. गोरगरीब लोकांच्या कल्याणचा कार्यक्रम चालू आहे आणि गोरगरीब लोकांच्या बरोबर मुख्यमंत्री साहेब आणि दोघे उपमुख्यमंत्री बरोबर घेऊन जे महाराष्ट्राच्या विकासाची जो गती आहे ते तेज करत आहेत. एक आरोप आहे संजय राऊतांनी असा केला आहे की चांदापासून वादापर्यंत सर्व जे जागा आहे, जे हे काय सर्व अदानीच्या नावाने टाकण्याची घाट घालत आहे सरकार आणि मोदी अदानीचे एजंट आहेत असं दिसू लागलं. हा एक मोठा आणि फेक नरेटिव्ह आहे. असं काहीही अदानीच्या पदरात आम्ही काही देत नाही. हां, धारावीचा जो विकासचा कार्यक्रम चालू आहे तो धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा एक मोठा एक स्टेक आहे आणि त्याच्या डेव्हलपमेंटचं काम अदानी असे एक डेव्हलपर म्हणून करत आहेत. पण जे काही जो कॉन्ट्रॅक्ट आहे, जो काही टेंडरचा डॉक्युमेंट आहे, तो सगळे डॉक्युमेंट उद्धव ठाकरेची सरकारने बनवली होती आणि त्याच्यामध्ये काही चूक होती. त्या चूक आमच्या सरकारने दुरुस्त केलेली आहे. माझा असा प्रश्न आहे की जर तुम्हाला अदानीला हा प्रोजेक्ट, धारावीचा प्रोजेक्ट नाही द्यायचा होता तर तुम्ही त्या टेंडर डॉक्युमेंट का बनवला होता?
तुम्ही त्यांना जो TDR विकण्याचा एवढा परवानगी का देत होता, हा माझा सवाल उद्धव ठाकरेची आणि संजय राऊत सारख्या लोकांची आहे. लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी टीका केलं. लाडकी बहिणीचे निधी देण्याचे इतर योजनेचे पैसे लाडकी बहिणीकडे वळवले आहेत. यातून श्रेय घेण्यासाठी तिन्ही पक्ष आहेत चढाओढ सुरू आहे. आणि त्याने हा पण सांगितलं की लाडकी बहीण योजना मोठा भ्रष्टाचार आहे. आमचे महिलांना 2 कोटी महाराष्ट्राची बहिणींना आम्ही 1,500 रुपये प्रत्येक महिन्यात देतो. याच्यामध्ये भ्रष्टाचार तुम्हाला दिसतो? महिलांना आम्ही सन्मान देतो, महिलांना आम्ही आर्थिक सहाय्य देतो, महिलांना आम्ही आर्थिक मदत देतो, महिलांना आम्ही आर्थिक सपोर्ट देतो. याच्यामध्ये जर उबाठाला भ्रष्टाचार दिसत आहे म्हणजे ते आता एक मानसिक रीतीने एकदम विक्षिप्त झालेले आहेत. लाडकी बहीण योजना जो आहे आमच्या, वो एक जबरदस्त योजना आहे. मी सर्व अपोजिशनचे लोकांना असं निवेदन करतो की तुम्ही जे काही विरोध करायचं करा, पण आमचे महाराष्ट्राची महिलांना जो सन्मान मिळत आहे त्याचा विरोध करू नका. सर, इतर योजनेचे पैसे इकडे वळवला गेला आहे असं काही नाही. असा एक झूट आहे, असा फक्त झूट आहे. सर्व लाडकी बहन योजनामध्ये महाराष्ट्र शासनाचा बजेटरी लोकेशन आहे 46,000 कोटी रुपये आणि 46,000 कोटी रुपये कुठल्याही दुसरी योजना वेगळी योजनामध्ये कापून इकडे आणण्याचा काही प्रयत्न झालेला नाही. हा एक 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 मोठा झूट आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर सरकारी जे आपला डाटा आहे ते इस्तेमाल करण्याचे आरोप संजय राऊत यांनी केले. सरकारी डाटा म्हणजे सरकारी डाटा जे असतात, जे काही मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री, त्यांच्याकडे सरकारी डाटा असतो आणि सरकारी डाटाच्या आधारावर ते काम करतात. दुरुपयोग म्हणजे जे शासनमध्ये जे आहेत ते शासनमध्ये सरकारी डाटाच्या आधारावर शासनाचा कारभार चालवतात. याला दुरुपयोग नाही सांगतात, याला सदुपयोग सांगतात. सर, अंधेरीपूर विधानसभासाठी भाजप देखील तयारीला लागला आहे. मात्र अशामध्ये शिवसेना शिंदे गटात आपलं देखील या ठिकाणी तयारी सुरू आहे. एक असा एक धोरणात्मक निर्णय आहे असा की जिकडे शिवसेनेचे आमदार आहे, जिकडे शिवसेनेने गेल्या वेळी लढवली होती निवडणुकीत, त्या जागेवर शिवसेनेला उमेदवारी मिळाली पाहिजे, असा एक धोरणात्मक निर्णय याचप्रमाणे आम्ही आमचा जो वेगवेगळा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये काम करत आहोत. पण भाजपचे आमदार अमित साटम यांनी सांगितले की यावेळी करू शकतात. हे असं आहे की तिन्ही पक्षामध्ये कार्यकर्ता आहेत, खूप ॲम्बिशियस टाईप ऑफ कॅन्डिडेट्स पण आहेत. ते सगळे मागणी करतात आणि तिन्ही पक्षाचे नेते मंडळीची मागणी करण्याचा हक पण आहे. पण शेवटी तिन्ही पक्षाच्या नेते मंडळी बसून चर्चा करून एक निर्णय घेणार. तो निर्णय धोरणात्मक आधारावर होईल. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.